मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शनाची मोफत संधी. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना महाराष्ट्र राज्य सरकारने वरिष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्याची मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिक भारतातील प्रमुख तीर्थस्थळांना भेट देऊ शकतात. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा करून देणे आहे. या योजनेत महाराष्ट्र राज्य आणि भारतातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे. तीर्थस्थळांची यादी वेळोवेळी सुधारित केली जाईल. एका व्यक्तीला या योजनेचा फक्त एकदाच लाभ घेता येईल आणि प्रति व्यक्ती प्रवास खर्चाची मर्यादा 30,000 रुपये आहे, ज्यामध्ये प्रवास, भोजन आणि निवासाचा समावेश आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे लाभार्थी. योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आहेत. लाभार्थी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. अपात्र निकषामध्ये आयकरदाता असलेला कुटुंबाचे सदस्य, सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी, खासदार, आमदार असलेले सदस्य, 4 चाकी वाहन असलेले कुटुंबाचे सदस्य यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अपात्रता. योजनेच्या अपात्रतेच्या काही नियम आहेत. 1. कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. 2. कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत आहे. नंबर 3. ज्या कुटुंबातील सदस्य खासदार, आमदार आहेत. नंबर 4. ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी बोर्ड कॉर्पोरेशन संचालक आहे. नंबर 5. ज्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे. नंबर 6. शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या असमर्थ असलेल्या व्यक्ती. नंबर 7. पूर्वी योजनेत निवड झालेल्या परंतु यात्रा न केलेल्या व्यक्ती. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या आवश्यक कागदपत्रे. 1. ऑनलाईन अर्ज करावा. नंबर 2. आधार कार्ड, रेशन कार्डचं झेरॉक्स. नंबर 3. राज्याचे निवासी प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला. नंबर 4. वार्षिक उत्पन्नाचा दाखला. नंबर 5. वैद्यकीय प्रमाणपत्र. नंबर 6. पासपोर्ट आकाराचा फोटो. नंबर 7. जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक. नंबर 8. अटी व शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना प्रवास प्रक्रिया. नमस्कार मित्रांनो, ही माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळीक व्यक्तींना ही माहिती शेअर करा. ज्यांना पण तीर्थदर्शनाला जायचे आहे ते जाऊ शकता. नमस्कार.